वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या इमारत दुर्घटनेमधल्या बळींची संख्या 61 वर पोहोचली आहे. 48 तास ठिकाणा उपसण्याचं काम सुरू होतं. 30 लोकांना या दुर्घटनेमध्ये जिवंत वाचवण्यात यश आलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज डॉकयार्ड इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या इमारत दुर्घटनेप्रकरणी त्यांनी शोक व्यक्त केला. त्याचबरोबर जो अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असंही भुजबळांनी सांगितलं. एक अनधिकृत कामाला आळा बसला पाहिजे, पण त्याचबरोबर जर चुकीचं काम कोण करत असेल तर त्याला कडक सजा झाली पाहिजे. आणि चुकीचं काम झाल्यानंतर त्याची तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीकडे परत दुर्लक्ष केलं, एखादा कोणतरी या इमारतीचे खाली खांब काढतो आहे का, तर त्याला आपल्या जागा मोठी करायची आहे त्या दुकानाची, आणि तरीसुद्धा अधिकारी दुर्लक्ष करतायत. त्या अधिकाऱ्यांची तेवढीच जबाबदारी आहे जेवढी त्या डेकोरेटरचे. हे सगळे लोक जे आहेत या मृत्यूस कारणीभूत. बातमीपत्रात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा मी मराठी.